पाखरांची किलबिल, सूर्योदय सोनेरी, हिरवाईने नटलेली धरती ही भारी. निसर्गा तुझ्या खुशीत हरवून जावे, तुझ्या गूढ जादूने मोहरून निघावे. निसर्गाच्या जादूने मोहरून निघावे. हाय, हॅलो, नमस्कार. कशा आहात तुम्ही सर्वजण? मस्त आहात ना? आय होप तुम्ही मस्तच असाल. तुम्हाला आजचा दिवस छान, मस्त, आनंदाचा आणि छान आरोग्यदायी जाऊ दे आणि तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण होऊ देत, हीच मी ईश्वरी चरणी प्रार्थना करते आणि आपल्या व्हिडिओला सुरुवात करते. तर आज आहे शुक्रवार आणि शुक्रवार त्यात सकाळची इतकी छान सुरुवात झाली आहे आणि सकाळी जे पक्ष्यांचा किलबिलाट आणि सुंदर अशी पहाट आणि त्यामध्ये हिरवीगार छान अशी झाडे आणि खूप खूप प्रसन्न वाटतं. झाडं आम्ही खरेदी केली होती, गुलाबाचं झाड आणि छान मोगऱ्यांचं झाडं. तर आता आर्याचे पप्पा छान झाडं लावतात आहे, तर त्यांनासुद्धा खूप हौस आहे, मलासुद्धा हौस आहे. तर झाडांची खूप काळजी घेत असतो आम्ही आणि खत वगैरे सगळं टाकत असतो. तर आता उन्हाळ्यात कसं झाडे सुकून जातात, तर त्याच्यामुळे पाणी सतत टाकावं लागतं. सतत म्हणजे 2-3 वेळा दिवसातून टाकायचं, कारण ते खूप ऊन आहे, दुपारचं तर खूप कडक ऊन असतं. तर त्याच्यामुळे खूप लगेच पानं सुकलेली असतात, तर खूप काळजी घ्यावी लागतात एकंदर. ते आता खतसुद्धा टाकतो आम्ही. तर हे खत आता त्या झाडात घेतलेले आम्ही त्यांनी दिलं होतं, तर हे खत आता टाकतोय त्याच्यामध्ये आणि ते करतात आहे. सगळं झालं आता, ते त्यांचं काम चालूच आहे. माझा सगळा नाश्ता करून झाला तोपर्यंत मी इडली आणि सांबार वगैरे सगळंच बनवलं होतं, कारण आर्याला लेट जायचं होतं. आणि माझी शुक्रवारची देवपूजा असते, तर ती नेहमी छान देव स्वच्छ सगळं काढून उजळून देवपूजा असतेच. तर आज अशी माझी छान देवपूजा झालेली आहे. उंबरठ्याची पूजा झालेली आहे. उंबरठ्यावर हळदीचं लेपन करणं जरुरीच असतं. जसं म्हटलं, मी नेहमीच म्हणत असते, मंगळवार, शुक्रवार, गुरुवार ह्या दिवशी उंबरठ्यावर लेपन नक्की तुम्ही करा आणि कापूर जाळा. तर आता छान माझी देवपूजा झाली आहे. आज शुक्रवार आहे, तर मी आज गॅसची पूजा करणार आहे आणि गॅस म्हटलं तर अन्नपूर्णा देवीच आहे, त्यांची छान पूजा करायची असते. तर नाश्ता वगैरे सगळ्यांचा झाला, माझी देवपूजा झाली, घरातली सगळी काही कामं आटपली. तर आर्याला वेळ जर असला ना, तिला काही ना काही वेगळं काहीतरी पाहिजे असतं. तर आता हे दुपारच्या वेळेस बघा तिचं काय चाललंय. पण आर्या तू बोलली एवढं बापरे. तसंच ठेव झाकून, अर्ध खा. पॅकेट घेतले ना तू? मला वाटतं कमी होईल म्हणून. तर तिने पॉपकॉर्न बनवलं आणि त्याच्यानंतर आता मी कैऱ्या बघा, ह्या 3 कैऱ्या आणल्यात लोणच्यासाठी. थोडंसं लोणचं बघूया करते आता. तर मोठ्या मोठ्या कैऱ्या आहेत. चला तर कापून घेऊया. हळद मीठ लावायचं. मला उन्हाळ्याचे सगळे पदार्थ करायला आवडतात, त्याचप्रमाणे कैरीचं लोणचं हे सुद्धा उन्हाळ्यात आपण मसाले बनवतो, तर मला खूप आवडतं, भयंकर करायला आवडतात. पण सगळं काही करायला आवडतं असं आणि आमच्या घरात सगळ्यांना सगळं आवडतं, पण खूप कमी प्रमाणात खातात, त्याच्यामुळं मग कमीच करावं लागतं. तर आता मी त्याच्यामध्ये हळद मीठ असं छान मिक्स करून ठेवून देणार आहे आणि थोडंसं ना पेपरवर सुकवलं ना तरी चांगलंच असतं. ते सुकवायचं म्हणजे त्याचं खूप दिवस ते कैऱ्याचं लोणचं टिकतं. तर असं मी पेपरवर छान ठेवून देणार आणि नंतर मग मी त्याच्यामध्ये लोणच्याचा मसाला आणला आहे, तो घातला आहे आणि सगळं काही मिक्स केलं आहे आणि कडकडीत असं तेल गरम करून त्याच्यात राई आणि हिंगाची फोडणी देऊन तेल गरम झाल्यावर त्याच्यात तेल टाकलेलं आहे. लोणच्याचा मसाला घरीसुद्धा बनवू शकतो आपण. तर कैरी आहे ना, हळद मीठ टाकून बरणीमध्ये भरून ठेवायची आणि त्याच्यानंतर आपण तेल बरणीमध्ये टाकलं ना तरीसुद्धा चालतं, तसंसुद्धा केलं तरी चालतं. आता मी छान थोडंसंच लोणचं केलेलं आहे. त्याच्यानंतर मी ताक बनवणार आहे. भयंकर उन्हाळा आहे, वातावरणामध्ये इतका बदल होतो आहे ना, कुठल्या गावी पाऊससुद्धा पडलेला आहे, तर काही समजतच नाही आहे. तर म्हटलं चला ताक बनवते, तर त्याचा जो मसाला असतो ना, मी तो तुमच्याबरोबर आता बनवते तर शेअर करते. तो म्हणजे 3 चमचे जिरं घ्यायचं आणि 2 चमचे धने घेतलेले आहेत आणि त्याच्यात 20-25 असे मी काळं मिरं घेतलेलं आहे. छान असं खरपूस सुगंध येईपर्यंत आपण पॅनमध्ये भाजायचं आहे. तर आता मी 2-3 मिनटं छान भाजून घेतल्यानंतर आता मिक्सरमध्ये ग्राइंड करणार आहे. तर ही मिनी मिक्सरमध्ये खूप छान बारीक पेस्ट होते. तर आता मी त्याच्यात बारीक पेस्ट करून घेते आणि
थोडंसं जास्तच केलं आहे, म्हणजे कधी पण आपण आता उन्हाळा आहे म्हटल्यावर दुपारचं ताक पितो तर खूप चांगलं असतं ते आपल्या तब्येतीसाठी. ताक, दही अशा थंड वस्तू आपण पीत असतो, घेत असतो, तर घरच्या घरी ताक बनवायला खूपच सोपं असतं. तर आता हे छान माझी पेस्ट बघा बारीक करून झालेली आहे. अगदी बारीक पेस्ट होते या मिक्सरमध्ये. तर गरम खूप होतं आहे आणि त्याच्यात मी आता छान नवीन मिक्सर घेतला, छोटासा मिनी मिक्सर. त्याच्यामध्ये खूप छान ग्राइंड होते, बघितलं हे बघा. आणि जो ताकासाठी मी मसाला तयार केला आहे, हा तो घरगुती मसाला टाकून छान छास तयार करणार आहे, ताक तयार करणार आहे. आणि खूप असं थंडगार ताक, मसालेदार ताक त्याला रेडी करते आता. चला. तर असं घट्टसर दही मी लावलेलं होतं. ते माझ्याकडे मातीचं छोटंसं भांडं आहे, ते मला खूप खूप आवडतं असं मातीची भांडी छोटी छोटी घ्यायला. तर आता मी हे छान दहीसाठीच भांडं घेतलं आहे आणि छान मातीच्या भांड्यामध्ये मी दही तयार केलेलं आहे. घट्टसं दही तयार केलं आहे. त्याच्यामध्ये आता मी पाणी टाकून घेतलं आहे आणि त्याच्यामध्ये इतकं 2 चमचे पावडर टाका. तुम्ही मिरचीचे तुकडे असे बारीक कट करून पण टाकू शकता. आणि ही आपण आता तुम्हाला जितकं तिखट पाहिजे तितकं टाकू शकतो. मीठ तर हे सगळ्या मसाल्यामध्ये टाकलेलंच आहे. मीठ आपण हलवून घेऊया. थोडंसं थंड पाणी टाकते. दही तर थंड आहेच, पण मी त्याच्यात अजून थंड पाणी टाकते, म्हणजे थंडगार मसालेदार छास किंवा ताक आपलं तयार होईल. तर त्याच्यामध्ये तुम्ही जे काळं मीठ असतं ना ते सुद्धा टाकू शकता. त्याने खूप अत्यंत छान चव लागते. आणि त्याच्यानंतर आता हे ताक तयार झाल्यावर आता हे कोथिंबीर अशी सर्व करायची. खूप सुंदर असं ताक रेडी झालेलं आहे. तो हा मसाला राहिलेला तुम्ही ह्याच्यात भरून ठेवू शकता. आणि तर आपल्याला कधीही करायचा असेल तर आपला हा मसाला रेडी आहे. मस्त आहे, मसालेदार. नक्की करून बघा. तर असा हा आजचा शुक्रवार आणि दुपारपर्यंत जितकं काही होतं तितकं मी तुमच्यापर्यंत शेअर केलं आहे. छान माझी देवपूजा आणि सुंदर सुंदर अशी फुलांची झाडं. तर कसा वाटला व्हिडिओ मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि चला व्हिडिओचा मी इथेच एंड करते. व्हिडिओ आवडला असेल तर नेहमीप्रमाणे लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. तर पुन्हा भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत खुश राहा, आनंदी राहा, काळजी घ्या. बाय.